आणि त्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका। एसटी बँकेवरील दोघांचे देखील तज्ज्ञ संचालक पद रिक्त। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांचा निर्णय। राज्यातील 4 जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान कार्यकाळ 7 जुलैला संपणार। लोकसभेनंतर कधी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता आहे। येवला दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांचं हे सुतोवाच। राज्य सरकारला नामांतराच्या निर्णयाबाबत मोठा दिलासा। औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। सॅम पित्रोदांकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी राजीनामा स्वीकारला। जयराम रमेश यांची माहिती। भारताच्या पूर्वेकडे राहणारे लोक चीनसारखे आणि दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन आहेत। दक्षिण भारतीय काहीही गोरे आहेत। सॅम पित्रोदा यांचं हे वक्तव्य। मला शिवीगाळ करतो ते मी सहन करू शकतो, मात्र माझ्या देशवासियांच्या त्वचेच्या रंगावरून शिवीगाळ केली जाते ती मी सहन करणार नाही। राहुल गांधींना उत्तर द्यावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सॅम पित्रोदा यांच्या विधानावर हल्लाबोल। सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत, त्यामुळे त्यांचा काँग्रेससोबत काहीही संबंध नाही। नाना पटोलेंचं हे वक्तव्य। भारतात राहणारा प्रत्येक जण भारतीय असल्याचं म्हणत नाना पटोलेंकडून सॅम पित्रोदा यांच्या विधानावर स्पष्टीकरण। श्याम पित्रोदा काँग्रेस पक्षाचा कुठला पदाधिकारी नाही आणि त्यांचा काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही। भारतातले आमची सगळी लोक भारतीय आहेत आणि ते भारतीय राहणार।